हाय फ्रेंड, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे मेथीची पुरी। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले आपण मेथी निवडून घेतली आहे, नंतर आपण तिला चांगली धुवून घेणार आहोत। तर मेथी बघू शकता तुम्ही किती छान आहे, हिरवीगार आहे मस्तपैकी। तर आता आपण तिला चांगली धुवून घेणार आहोत। तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर आपण तिची भाजी करणार आहोत। तर भाजीला लागणाऱ्या वस्तू आहेत हिरवी मिरची, लसूण, जिरं, एवढंच आपल्याला लागणार आहे। एकदम सिंपल भाजी आहे। तर गॅसवर कढई ठेवली आहे, जिरं टाकलं आहे, त्याच्यामध्ये जिरं आणि तेल। तर जिरं चांगलं मस्त होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपण लसूण टाकणार आहोत। लसूणला पण चांगलं परतवायचं आहे। नंतर आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकणार आहोत। हिरवी मिरची थोडी जास्तच टाकायची आहे, कारण आपण त्याची पुरी बनवणार आहोत ना। तर हिरवी मिरचीला पण चांगलं परतू द्यायचं आहे मस्तपैकी। अशी आपण तिला तळतो तशी हिरवी मिरचीला होऊ द्यायचं आहे। तर आता आपली हिरवी मिरची झाल्यानंतर आपण जी मेथीची भाजी धुतलेली होती ती आपण त्याच्यात टाकणार आहोत। आता मी मेथीची भाजी टाकून घेते। तर सगळी टाकून घ्यायची आहे। नंतरला तिला थोडीशी परतवायची आहे। थोडीशी परतवल्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत। तर आपली मेथीची भाजी तयार आहे। तर मेथीच्या पुरीसाठी थोडंसं आपल्याला पाणी राहू द्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण पराठे करतो तेव्हा पण थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे आणि मेथीची पुरी करतो तेव्हा पण थोडंसं पाणी राहू द्यायचं आहे, कारण त्याच्यात त्या पाण्यामध्ये हेच आपल्याला कणिक मळायचं आहे गव्हाचं। तर आता आपली इकडे मेथीची भाजी तयार होते तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं पीठ तयार करून घेणार आहोत। तर इकडे आता मेथीची भाजी तयार झाली आहे आणि आपण इकडे आता गव्हाचं पीठ गाळून घेणार आहोत आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण मेथीची भाजी आहे ती त्याच्यात मिक्स करणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण चटणी, कांदा लसूण चटणी टाकायची आहे, हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट असेल तर टाकणं गरजेचंच आहे असं नाही। जिरं पण टाकून घेतलं आहे थोडंसं। तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम आहे भाजी म्हणून मी थोडंसं हेच करते आहे सावकाश। आता हे मळून झालेलं आहे। तर असं कणकाचा गोळा होतो बघा। आता आपण याच्या मस्तपैकी पुऱ्या तळून घेणार आहोत।
तर आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपण पुरी कट करून घेणार आहोत आणि तेलामध्ये मस्त तळून घेणार आहोत। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर छोटासा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। बाय।